हा? तू थांब. अरे काय बोलतात, तुम्हाला लाज वाटतात का? हा, अरे तुझ्या मामाचा मित्र, तुझ्या मामासारखा आहे तो, तुला लाज वाटली पाहिजे आईवर असा संशय घ्यायला. आणि तो मला घेऊन नसता गेला तर तू गेला होतास का घेऊन? हा, अरे लाज वाटली पाहिजे. 8 दिवस तुझ्या मागे लागले होते मी. अरे मला दवाखान्यात घेऊन चल, दवाखान्यात घेऊन चल. आज तो जर नसताना भावासारखा उभा राहिला तर तुला तुझी आई बी दिसली नसती. अरे लाज वाटली पाहिजे तुमच्या दोघांना लोकांचं ऐकायला. लोक काय रे, काही बोलतील. तुमच्या तोंडात शेण घातलं काय मी? अरे माझ्या भावासारखा उभा राहिलाय तो. आणि आईवर संशय घ्यायला, तुमच्या मामावर संशय घ्यायला लाज नाही वाटली का तुम्हाला? आणि तुम्हाला एक सांगू का, माणसाने आहे ना आपल्यावर केलेलं उपकार कधी विसरायचं नसतात. हिचा बाप आहे ना, त्यांची परिस्थिती तेव्हा चांगली होती आणि माझी शिकायची सुद्धा ऐपत नव्हती. माझा शिक्षणाचा खर्च सगळा आहे ना हिच्या बापाने केलाय आणि मला आहे ना लांब पाठवला होता शिकायला. आणि त्याच्यामुळं आज आमचं सगळं चांगलं चाललंय. पण ते उपकार विसरलो नाही मी. हिथं आल्यावर हिच्या दुखण्याचं कळलं, म्हणलं बाप तर नाही राहिला हिचा, पण हिच्या उपकाराची परतफेड करायची हीच वेळ आहे. म्हणून मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आणि असला कसला पोरगा आहे तुझा? अरे त्याला साधा आईला दवाखान्यात नेता येत नाही आणि दुसरं नेता येतं त्याला नावं ठेवतो तू. अरे लाज वाटली पाहिजे तुला थोडीफार.